वरळी डोमच्या दिशेने तुम्ही निघालेले आहात। या नियोजनामध्ये तुमचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता। काय भावना आहेत? अत्यंत महत्त्वाचा दिवस आजचा आहे। आजचा एक दिवस जो आहे आमच्या आयुष्यातला एक सुवर्ण क्षण आहे। सुवर्ण क्षण याच्यासाठी की ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनाची एकजूट बांधली आणि मराठी मनाचा जो काय पुरस्कार केला, पुन्हा एकदा आज ठाकरे बंधू या मराठीच्या विषयावरती एकत्र आलेले आहेत आणि मराठी मनाला त्यांनी ज्या वेळेला साथ घातली की हिंदीच्या सक्तीच्या विरोधात सरकारने जी काही जबरदस्ती चालवली होती त्याला हाणून पाडलं, त्याचा आज विजयी उत्सव आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाला याबद्दल आज अभिमान आहे। वरळी डोममध्ये आनंदाचं वातावरण, शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील त्यांच्या अशा भावना आहेत की दिवाळीचा सण असतो, दसऱ्याचा सण असतो, तसा आजचा दोन्ही बंधूंचा जो मेळावा आहे तो आमच्यासाठी आहे। नक्कीच, मी म्हटलं ना सुवर्ण क्षण आहे आमच्यासाठी। मग दसरा असेल, दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, हे जे आमचे जे असे मोठे सण आहेत तसाच आमचा शिवसैनिकांसाठी आजचा मोठा सण आहे आजचा दिवस। परंतु अनेक राजकीय विषय झाले, त्या राजकीय विषयांवरती दोन्ही बंधू एकत्रित नाही आले, परंतु मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित आले। हिंदी सक्तीचा GR जो आहे तो GR आला, त्याच्यानंतर रद्द केला आणि त्यानंतर जो आहे तो मोर्चाची घोषणा करण्यात आली, मोर्चा रद्द करून मेळाव्यात आलं, मेळाव्यात त्याचं रूपांतर झालं। याकडे कशा पद्धतीने बघा, हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे। ज्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधूंनी याची घोषणा केली आणि मराठी लोकांनी त्याला ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला, हा मराठी लोकांचा विजय, मराठी मनाचा विजय। बंधू या मराठीच्या विषयावरती एकत्र आलेले आहेत आणि मराठी मनाला त्यांनी ज्या वेळेला साथ घातली की हिंदीच्या सक्तीच्या विरोधात सरकारने जी काही जबरदस्ती चालवली होती त्याला हाणून पाडलं, त्याचा आज विजयी उत्सव आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाला याबद्दल आज अभिमान आहे। वरळी डोममध्ये आनंदाचं वातावरण, शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील त्यांच्या अशा भावना आहेत की दिवाळीचा सण असतो, दसऱ्याचा सण असतो, तसा आजचा दोन्ही बंधूंचा जो मेळावा आहे तो आमच्यासाठी आहे। नक्कीच, मी म्हटलं ना सुवर्ण क्षण आहे आमच्यासाठी। मग दसरा असेल, दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, हे जे आमचे जे असे मोठे सण आहेत तसाच आमचा शिवसैनिकांसाठी आजचा मोठा सण आहे आजचा दिवस। परंतु अनेक राजकीय विषय झाले, त्या राजकीय विषयांवरती दोन्ही बंधू एकत्रित नाही आले, परंतु मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित आले। हिंदी सक्तीचा GR जो आहे तो GR आला, त्याच्यानंतर रद्द केला आणि त्यानंतर जो आहे तो मोर्चाची घोषणा करण्यात आली, मोर्चा रद्द करून मेळाव्यात आलं, मेळाव्यात त्याचं रूपांतर झालं। याकडे कशा पद्धतीने बघा, हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे। ज्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधूंनी याची घोषणा केली आणि मराठी लोकांनी त्याला ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला, हा मराठी लोकांचा विजय, मराठी मनाचा विजय आणि त्यामुळे एक एक पाऊल आम्ही त्या दिशेने पुढे टाकतोय। पण याचं रूपांतर पुढच्या राजकीय भविष्याकडे कशा पद्धतीने आजचा पहिला टप्पा आहे, पुढे काय होणार आहे ते आता हळूहळू ठरेल काय होणार पुढे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की शिवसेनेचे वरिष्ठ नेते अनिल परब जे आहेत ते आपल्यासोबत होते, ते आता वरळीच्या दिशेने निघालेले आहेत, परंतु आजचा महत्त्वाचा टप्पा आहे, आजचा मेळावा जो आहे तो महत्त्वाचा आहे। पुढील राजकीय कशा पद्धतीने पावलं जात आहेत हे आपण पुढे ठरवू, अशी प्रतिक्रिया जी आहे ते अनिल परब यांनी दिलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।